नमस्कार. आरोग्य संपदाच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, गेल्या काही वर्षांपासून जीवनशैली हा जो शब्द आहे हा अगदी परवलीचा शब्द झालेला आहे. आपण फार बोलतो ह्या शब्दाबद्दल किंवा जीवनशैलीबद्दल, पण जीवनशैली आपल्या आयुष्यातली जी जीवनशैली आहे ती बदलायची असं आपण ठरवतोही. कारण आपल्याला कुठेतरी माहिती असतं की आपल्या जेवणाच्या वेळा निश्चित नाही आहेत, व्यायामाचा अभाव आहे, हे सगळं बदलायचं आहे. मग त्यासाठी आपण नवीन वर्षाची वाट पाहतो, नवीन महिन्याची वाट पाहतो, किंवा आत्ता नात्यातलं लग्न संपलं की लगेच दुसऱ्या दिवशीपासून करणार असंही ठरवतो. पण तो जो सोनियाचा दिनू असतो तो फार क्वचित येतो, आला तरी फार काळ टिकत नाही. तर जीवनशैलीतले जे बदल आहेत ते नक्की कसे करायचे, काय करायचं, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा विषय काय आहे तो आपण बघूया. आज आपण जाणून घेणार आहोत जीवनशैलीतले बदल कसे करायचे आणि त्यातून मधुमेह मुक्ती होऊ शकते का. मधुमेहासारखा जो आजार आहे तर तो खरंच जीवनशैली बदलांनी पुन्हा रिव्हर्ट होऊ शकतो का, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्याबरोबर एक तसेच तज्ज्ञ आहेत ज्यांनी जीवनशैली बदल यातून एक मोठी क्रांती केलेली आहे. ते डॉक्टर जगन्नाथ दीक्षित आज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे विभाग प्रमुख आहेत जन औषध वैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद इथं. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल, आपण सगळ्यांनी त्यांचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील, त्यांची पुस्तकं वाचली असतील. त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत जीवनशैलीच्या संदर्भामध्ये. वन्स देअर वॉज अ डायबिटीस हे त्यांचं पुस्तक आहे. विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध हे त्यांचं पुस्तक चर्चिलं गेलेलं आहे. 4 भाषांमध्ये त्यांची भाषांतरं झालेली आहेत. आणि डायबिटीस रिव्हर्सल अ न्यू होप हे देखील त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि खरोखरच जीवनशैलीमध्ये नक्की काय काय बदल केले पाहिजेत ह्याविषयी जाणून घेणार आहोत. तुमच्याही मनात अनेक शंका असतील, प्रश्न असतील तर ते जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठीचे फोन नंबर्स लगेचच टिपून घ्या. फोन नंबर्स असे आहेत 24900232 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा, पण नेहमीच्याच गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. फोन जेव्हा इथे कनेक्ट झाला असं तुम्हाला कळेल तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज अगदी कमी करा आणि आजच्या विषयाला धरूनच द्यात. तर सुरुवात करूया. सर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. नमस्कार. आपण म्हणतो की जीवनशैलीमध्ये बदल केले पाहिजेत आणि हल्ली सगळ्यांना हे झालंय की जीवनशैली आपली बरोबर नाहीये आणि त्यामध्ये बदल करायला पाहिजेत असं वाटतं. पण नक्की सुरुवात कशी करायची, कारण सुरुवात कुठून करायची हा एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात असतो. काय सांगाल? नमस्कार. सर्वात आधी सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जसं आता मृण्मयीने सांगितलं की सोनियाचा दिनू, त्याची आपण वाट पाहत असतो की बा हे झाल्यानंतर मी करेन. तर मला वाटतं की आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ज्या रामाविषयीची श्रद्धा आहे, मला वाटतं बरेच लोक आजपासूनच मी जे सांगतोय ती जीवनशैली बदल त्यांच्या आयुष्यात घडवतील याची मला खात्री आहे. आणि तुमच्यासाठी नक्कीच हा सोनियाचा दिनू ठरेल. कारण मी असं नेहमी म्हणत असतो की माझं व्याख्यान किंवा मी जे तुम्हाला सांगतो हा आयुष्य बदलवून टाकणारा अनुभव आहे. आणि लाखो लोकांनी त्यांचं वजन कमी केलं आहे, मधुमेह प्रतिबंध केला आहे, मधुमेह रिव्हर्ट झालेला आहे अनेकांचा. तर मला खात्री आहे की मी जे आज तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल. आता तो प्रश्न विचारला की जीवनशैली कशी बदलायची, काय बदलायची. तर कसं तुम्ही जर बघितलं असेल गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, नैराश्यासारखे आजार आहेत. हे सगळे आजार याला आपण म्हणतो की लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, जीवनशैली बिघडल्यामुळे होणारे आजार आहेत. आणि ही जीवनशैली आता आपण जर बघितलं तर आपल्याला हालचाल कमी झालेली आहे. इतक्या सोयी झाल्या आहेत की कोणी साधी भाजी आणायला जायचं म्हटलं तरी तो मोटरसायकलला किक मारून जातो माणूस. चालणं कमी झालं आहे. व्यायामच म्हणजे पूर्वीच्या काळात असं होतं की दैनंदिन जीवनामध्येच इतका व्यायाम होत असे की लोकांना 5-7 किलोमीटर चालणं रोज हा व्यायाम वाटत नसे. ते त्यांचं डे टू डे ॲक्टिव्हिटीसारखा हे होता भाग. तर व्यायामाचा अभाव. दुसरी गोष्ट म्हणजे गॅजेट्स खूप आलेले आहेत. इतके आपल्याकडे मोबाईल आहे, TV, त्याच्यामुळे बराचसा वेळ एका जागी बसून घालवण्यामध्ये लोकांचा जातो. सिडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो आपण.
अजून एक गोष्ट अशी आहे की खाण्याची एवढी रेलचेल झालेली आहे. म्हणजे मी मेडिकल कॉलेजमध्ये 81मध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये 2 हॉटेल होती फक्त. त्यामुळे आम्हाला हॉटेलमध्ये चहा प्यायला जायचं तरी एक 500 मीटर चालावं लागत होतं. आज मी त्या कॉलेजमध्ये बघतो की प्रत्येक अल्टरनेट जे दुकान आहे ते हॉटेलच आहे. त्याच्यामुळे अनेक पाववडे अनेक गोष्टी इतक्या इझिली अवेलेबल आहेत की जाता येता लोक दिसेल ते खात राहतात. त्याला आपण चरणं असं म्हणतो प्राण्यांच्या बाबतीत. खरंय खरंय. तर असेच अनेक वेळा खात राहणे आणि व्यायामाचा अभाव साहजिकच तुम्हाला दिसतं की मग अगदी 16, 17, 18 वर्षाची मुलं सुद्धा कॉलेजमध्ये जाणारी फर्स्ट इयर सेकंड इयरची मुलं पोटं सुटलेले आहेत, जीनची पॅन्ट आणि टी शर्ट हौसेने घालतात पण त्या टी शर्टमध्ये पोट मावत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि मग आपल्याला लक्षात येतं की कालांतराने आपल्याला या अशा लाईफस्टाईलमुळे मग ब्लड प्रेशरचा त्रास होणे, टाईप 2 डायबिटीज ज्याला म्हणतो आम्ही की जो 40 नंतर व्हायचा नॉर्मली तो आता आपल्याला दिसते की 30 मध्येच व्हायला लागला लोकांना तो डायबिटीज. आणि मग बाकीचे अनेक मानसिक आजारसुद्धा लाईफस्टाईलमुळे होतात. तर लाईफस्टाईल जर बदलली तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये सुधरू शकतील असं मला वाटतं. नक्कीच. तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली जर आपण बदलली तर हे जे अनेक आजार आहेत, मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हे आपण पुन्हा रिव्हर्ट करू शकतो. तर हल्ली आपण बघतोय की लाईफस्टाईलमध्ये कुठले कुठले मुद्दे तुम्ही सांगता, म्हणजे त्यात आहार आहे, व्यायाम आहे. तर आहाराबद्दल तर आपण सविस्तर बोलणारच आहोत, पण व्यायाम साधारण किती असावा कुणासाठी आणि कुठल्या वयोगटाप्रमाणे किती असावा? आता जी मी जीवनशैली सांगत असतो आणि त्या जीवनशैलीमध्ये म्हणजे डॉक्टर श्रीकांत जिचकरांनी 1997 ते 2004 या 7 वर्ष या जीवनशैलीचा प्रचार आणि प्रसार केला. 2004 मध्ये ते वारले आणि त्यांचं एक व्याख्यान मी 2012ला युट्यूबवर ऐकलं. बरं बरं. आणि त्याच्यानंतर तो प्रयोग स्वतःवर केला. माझं वजन जेव्हा 8 किलो कमी झालं आणि पोट 3 इंच कमी झालं तेव्हा मला लक्षात आलं की हे जे सांगताय साधं सोपं ते खरंच खूप महत्वाचं आहे. आणि मग याच्यात मी काय सांगतोय की तुम्हाला 2 वेळा जेवणं हा एक त्यातला महत्वाचा संदेश आहे. आणि दुसरं व्यायाम करणं. तुम्ही आता व्यायामाविषयी विचारलं तर कार्डिओ एक्झरसाइज म्हणजे ज्या व्यायामामध्ये तुमच्या हृदयाची गती वाढते असा कुठलाही व्यायाम. आता साधा सोपा म्हणजे असा व्यायाम पाहिजे की ज्याला पैसे लागू नयेत, ज्याला कुठलं मशीन विकत आणावं लागू नये किंवा काहीतरी एखादं कुठला खेळ असतो की त्याला मग क्लास लावा, त्यासाठी पैसे खर्च करा, याची आवश्यकता नाही आहे. तर चालणं हे इतकं साधं सोपं असा व्यायाम आहे की त्याला तुम्हाला पार्टनरची गरज नाही, त्याला काही वेगळे खास बूट घ्यायची गरज नाही. कुणीही उठून आणि बरं घरातही चालू शकता, गच्चीवर चालू शकता, ग्राउंडवर चालू शकता, जी काही सोय अवेलेबल असेल त्यानुसार चालू शकता. तर 45 मिनिटं सलग कार्डिओ व्यायाम करणं कुठल्याही प्रकारचा, मग तो चालणं असो, सायकल चालवणं असो, पोहणं असो. काही लोक म्हणतात की आम्हाला हे होत नाही तर आम्हाला सूर्यनमस्कार घालता येतील का, तरी हरकत नाही. 45 मिनिटात जर तुम्ही 45 सूर्यनमस्कार घालणार असाल तो देखील पुरेसा कार्डिओ एक्झरसाइज आहे. तर हा कुठलाही व्यायाम ह्याच्यापैकी तुम्ही करू शकता. आणि जसं मला अनेक लोक विचारतात की मग एक दिवस नाही चाललं तर चालेल का. मी म्हणतो एक दिवस नाही जेवलं तर चालतं का तुम्हाला. जसं तुम्ही रोज जेवता तसं तुम्ही रोज व्यायाम करायला पाहिजे. आणि 45 मिनिटात 4.5 किलोमीटर हे एक स्टँडर्ड आहे आणि इतका तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. बरोबर आहे. आहाराच्या बाबतीत तुम्ही म्हणालात की साधा सोपा हा आहार आहे, पण तो खरंच साधा सोपा आहे का? कारण आता आपण बघतो की डाएट हा जरी शब्द उच्चारला तरी अक्षरशः शेकडो वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आपल्याला दिसून येतात. इंटरनेटवर त्याची माहिती उपलब्ध आहे आणि अनेक जण आहेत की जे अक्षरशः ज्याला आपण म्हणतो की संघर्ष करतायत डाएट आणि वजन याबद्दल. तर तुम्ही म्हणता की 2 वेळा जेवायचं हे खरंच इतकं साधं सोपं आहे का? कसं आणि ते करायचं? आता तुम्ही जो प्रश्न विचारला की डाएट, आता कसं की डाएट ह्या शब्दाच्या भोवताली काही गोष्टी आहेत. म्हणजे कसं की डाएट हे असं असतं की तुम्ही त्याच्यामध्ये अनेक गोष्टी खायच्या नाहीत असं सांगितलेलं असतं किंवा तुम्ही मोजून मापून खा. आता काही डाएट असे आहेत की 40 ग्रॅम तुम्ही हे खा, कर्बोदक खा, असं काहीतरी असतं. काही लोक म्हणतात प्रोटीन्स, फॅट्स, अमुक तमुक हे इतकं मोजून असं खा. आता मुळामध्ये मी असं म्हणतो की आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण काही प्रोटीन खात नाही, कार्बोहायड्रेट खात नाही. तुम्ही पोळी खाता, भाकरी खाता, श्रीखंड खाता, आमरस खाता, म्हणजे तुम्ही अन्न पदार्थ खात असता. त्यामुळे डाएट ही एक अननॅचरल गोष्ट आहे, अनैसर्गिक गोष्ट आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला लोकांच्या मनामध्ये त्या डाएट म्हटल्यानंतरच त्याच्याविषयी एक प्रकारचं रिपल्शन तयार होतं किंवा हे काय आपल्यासाठी नाही. दुसरं असं की डाएट हे महागडे असतात. तुम्हाला बाजारातून काहीतरी पावडर आणायला लावतात किंवा तुम्हाला एखाद्या एक्सपर्टकडे दर तासाला फोन लागतो की आता हे खाऊ का नको खाऊ, हे खाल्लं चालेल का. म्हणजे एक्सपर्टची गरज असते. काहीतरी बाजारातून आणावं लागतं, कधी कधी मशीन्स आणावे लागतात, कधी कधी पावडरही आणायला लागतात. आणि सगळ्यात वाईट काय असतं की हे तुम्हाला
आनंदाने करता येत नाही. आणि आनंदाने जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही ती तुम्ही आयुष्यभर फॉलो करू शकत नाही. खरंय, आणि म्हणून मेजॉरिटी डाएट प्लॅन जे आहेत, ज्याला डाएट प्लॅन्स असं म्हणतात, ते सगळे फेल होतात. लोक उत्साहाच्या भरामध्ये 2 महिने 3 महिने 4 महिने करतात, मग कोणाचं 5-6 किलो वजन कमी होतं, त्याच्या स्टोरीज पण आपण वाचतो कुठे कुठे. परंतु ती लाईफस्टाईल होऊ शकत नाही. म्हणजे जीवनशैली आणि डाएट ह्याच्यामध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की जीवनशैली करण्यासाठी एक नैसर्गिक गोष्ट असते, ती तुमच्या आयुष्याचा भाग बनू शकते. दुसरं, त्याला डॉक्टर लागत नाही, एक्सपर्ट लागत नाही, मशीन लागत नाही, खर्च करावा लागत नाही, आणि आनंदाने तुम्ही आयुष्यभर करू शकता. नक्कीच, आनंदाने जे आपण आयुष्यभर करू शकतो अशी जीवनशैली आहे. आणि आपल्याला एक फोन येतोय, कार्यक्रमातला पहिला फोन आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर जळगाववरून बोलतोय. नमस्कार, आपले प्रश्न विचारा. खरं तर दीक्षित सर, आपण आपल्या दीक्षित पॅटर्नने अनेकांच्या जीवनामध्ये आरोग्य संजीवनी खोलवलेली आहे. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की मधुमेह रुग्णांनी ॲलोपॅथीसह आयुर्वेद आणि होमिओपॅथी औषधं घ्यावीत का, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की फास्ट फूडच्या या जमान्यामध्ये दीक्षित पॅटर्न कशा पद्धतीने फॉलो करावा. आणि तिसरा प्रश्न, सध्या करोना चालू आहे, तर स्पेशली डायबिटीस आणि बीपीच्या रुग्णांनी दीक्षित पॅटर्न फॉलो करता करता कशी आणि काय दक्षता घ्यावी की ज्यायोगे करोनापासून बचाव होऊ शकेल. धन्यवाद. धन्यवाद आपल्या प्रश्नांसाठी. सर, त्यांनी पहिला प्रश्न विचारलाय, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी ॲलोपॅथी बरोबर इतर औषधी म्हणजे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी पण घ्यावी का? तर रवींद्रजी, या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधं म्हणजे औषधं नाहीत, आणि ते लोक ॲलोपॅथिक औषधं आम्हाला घ्यायची नाही डायबिटीससाठी, असा त्यांचा अट्टास असतो. तर लक्षात घ्या की औषधं ही औषधं आहेत, मग ती कोणत्याही पॅथीची असो. आणि मी तुम्हाला जी जीवनशैली सांगतोय ती सगळ्या प्रकारच्या औषधांपासून तुम्ही दूर राहावं यासाठी सांगतोय. पण बऱ्याच वेळा होतं की लोक मॉडर्न मेडिसिनची म्हणजे औषधं घेतात आणि त्याच्याबरोबर आयुर्वेदाची पण औषधं घेत असतात. अडचण एवढीच असते की अनेक आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधांमुळे सुद्धा रक्तातली साखर कमी होऊ शकते. फक्त काय होतं की तुम्ही मॉडर्न मेडिसिनच्या पण औषधं घेणार, आयुर्वेदाची पण औषधं घेणार, तर त्याचा एकत्रित परिणाम होऊन जर ती तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्या विषयातल्या घेतलेली नसतील तर रक्तातली साखर कमी होऊन तुम्हाला हायपोग्लायसेमिया होण्याची शक्यता असते, चक्कर येऊ शकते. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची औषधं घेताना माझं तुम्हाला असं म्हणणं राहील की शक्यतो तुम्ही एका वेळेला एकाच पॅथीची औषधं घ्या आणि त्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून घ्या, म्हणजे तुम्हाला साईड इफेक्ट्स होणार नाहीत आणि कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. नक्कीच. खरं तर आणखी अनेक गोष्टींविषयी आपल्याला चर्चा करायची. आहार आणि तो नक्की कसा आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारायचा ह्याविषयी बोलणार आहोत कार्यक्रमातून. पण आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा आरोग्य संपदा. संपवा आणि 2 वेळा जेवा. 2 वेळा 55-55 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे. आणि या जीवनशैलीचं वैशिष्ट्य असं आहे की जे तुम्हाला खावंसं वाटतं ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजे जर कोणाला असं वाटतं पिझ्झा खायचा आहे, कोणाला वाटलं की वडापाव खायचा आहे, तर काही हरकत नाही ना, त्या 55 मिनिटामध्ये तुम्ही वडापाव खा. आता कोणी म्हणेल मग मी रोज वडापाव खाऊ का, तर रोज वडापाव कोणी खात नाही. आणि समजा एखाद्याला एखादं जेवणच पूर्ण वडापावचं करायचं असेल तरी काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही तुमची हाऊस जी आहे पाणीपुरी खायचं असेल पण त्या 55 मिनिटात खा, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जंक फूडच्या जमान्यामध्ये उलट याच्यासारखी चांगली जीवनशैली दुसरी असू शकणार नाही. दुसरा तुमचा प्रश्न असा आहे की कोरोना काळामध्ये काय करायचं. आता लक्षात घ्या की कोरोनामध्ये प्रॉब्लेम कोणाला येतोय की ज्यांचं रोगप्रतिकार शक्ती कमी होते, आणि ती मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ही शक्यता खूप जास्त असते की त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. आणि का कमी होते, जर मधुमेह अनकंट्रोल्ड असेल, अनियंत्रित असेल, रक्तातली साखर जर वाढलेली राहत असेल तर त्यांची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती कमी होते. आणि मी जे तुम्हाला जीवनशैली सांगतोय त्या जीवनशैलीमुळे तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होणार आहे. त्याच्यामुळे उलट कोरोनामध्ये तर तुम्ही ही जीवनशैली नक्की करायला हवी असं मी तुम्हाला सांगेन. नक्की सर. मगाशी तुम्ही सांगत होतात जीवनशैलीबद्दल. खरं तर आता बऱ्याच जणांना माहिती आहे की डॉक्टर दीक्षित जे तुम्ही जीवनशैली सांगता ती नक्की काय आहे, तरी एकदा थोडक्यात सांगा आणि मग आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. म्हणजे ही जीवनशैली सांगण्याच्या आधी याच्या मागचा जो सिद्धांत आहे तो आपण लक्षात घेऊया. सिद्धांत असा आहे की तुमच्या शरीरामध्ये एक स्वादुपिंड नावाची ग्रंथी पोटामध्ये डाव्या बाजूला असते, आणि या ग्रंथीतून एक इन्शुलिन नावाचं संप्रेरक किंवा हॉर्मोन सिक्रिट होत असतं. सिद्धांत असा आहे की
जेव्हा या इन्शुलिनचं तुमच्या शरीरातलं प्रमाण वाढतं तेव्हा तुम्ही लठ्ठ होता, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला टाईप 2 डायबिटीस होतो. हा सिद्धांत आहे. आता इन्शुलिन सिक्रेशन 2 प्रकारचं असतं. एकाला म्हणतो आम्ही बेसलाईन, म्हणजे कसं 24 तास तुमच्या स्वादुपिंडातून थोडं थोडं इन्शुलिन तयार होतं. ते किती तयार होतं तर 18 ते 32 युनिट तयार होतं दिवसाला. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्ही थांबवू शकत नाही, तुमच्या हातात नाही ते. म्हणजे ते तुम्ही जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे, ते सिक्रेट होत राहणार, त्याच्यावर तुमचं नियंत्रण नाही आहे. इन्शुलिन तयार होण्याचा दुसरा मार्ग असा आहे की तुम्ही काही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. आता अपेक्षा काय असते की जेवढं इन्शुलिन तुम्ही बेसलाईन पद्धतीने तयार करता 24 तासात, तेवढंच तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे 18 ते 32 युनिट बेसलाईन, तर 18 ते 32 युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा असते. आता जे इन्शुलिन खाण्यामुळे तयार करता त्याची 3 वैशिष्ट्ये आहेत. एक वैशिष्ट्य असं की आपलं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे, म्हणजे सोप्या भाषेत सांगतो. कोणाचं ते 5 युनिटचं आहे, कोणाचं 10चं आहे, कोणाचं 15 युनिटचं आहे. म्हणजे काय की समजा 4 लोकांना मी एक पोळी खायला दिली सारख्या वजनाची, तर एक माणूस 5 युनिट करेल, एक 10 करेल, एक 15 करेल. म्हणजे ज्याचं जेवढं माप आहे तेवढं तो इन्शुलिन तयार करेल. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की एक पोळी खाऊन जर कोणी 5 युनिट तयार करत असेल तर 2 पोळ्या खाल्ल्या तरी 5च युनिट जवळपास तयार करतो. म्हणजे जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिन असं होत नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य असं की एकदा इन्शुलिनचं तुमचं माप रिकामं झालं की ते भरायला 55 मिनिटं लागतात. त्यामुळे तुम्ही जेवण जर 55 मिनिटात आटपलं तर इन्शुलिन एकदाच तयार होतं. 55 मिनिटापेक्षा जास्त वेळ जेवत राहिला तर इन्शुलिन परत एकदा म्हणजे 2दा तयार होईल. आता हे इन्शुलिनचं काम काय असतं बघा, की आपलं काम इन्शुलिनचं असतं की तुमच्या रक्तातली ग्लुकोज ही पेशींमध्ये पोहोचवणे. कारण रक्तात ग्लुकोज असून नुसता उपयोग नसतो. पेशींवरची जी इन्शुलिन रिसेप्टरची कुलपं लागलेली असतात, ती कुलपं जोपर्यंत उघडली जात नाहीत तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जात नाही आणि त्यांना ऊर्जा मिळत नाही. मग हे इन्शुलिन रिसेप्टरची कुलपं उघडणं हे इन्शुलिनचं पहिलं काम आहे. मग आता पेशींची गरज भागली एकदा ग्लुकोजने आणि तरी ग्लुकोज शिल्लक असेल रक्तात, मग काय करतो इन्शुलिन, दुसरं काम करतो. या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करून 100 ग्रॅम तुमच्या यकृतामध्ये आणि 400 ग्रॅम तुमच्या स्नायूमध्ये साठवून ठेवतो. तर ग्लायकोजनमुळे काय होतं की तुम्हाला अडीअडचणीच्या वेळेला 400 कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळू शकते. म्हणजे ही 2 कामं इन्शुलिनची तुमच्या लक्षात आली. पण तिसरं महत्त्वाचं काम लक्षात घ्या की ही 2 कामं झाल्यानंतर जर रक्तात आणखीन ग्लुकोज शिल्लक असेल, त्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं. म्हणजे खूप लोकांना प्रश्न असतो की मी तेल खात नाही, तूप खात नाही, लोणी खात नाही, तरी मी लठ्ठ कसा? तर लठ्ठ होण्यासाठी तेल तूप खायची गरज नाही. ते काम तुम्ही इडली, डोसा, पोळी, भाकरी, भात खाऊनही करू शकता. कारण त्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिननी फॅटी ॲसिडमध्ये केलं आणि चरबीच्या रूपात ते साठवून ठेवलं. दुसरं असं होतं की इन्शुलिन वाढल्यामुळे तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो. म्हणजे तुमचं जे माप 5 युनिटचं असतं ते रेझिस्टन्समुळे 10चं होतं, 10चं 15 होतं, 15चं 20 होतं. आणि अवस्था अशी येते नंतर एकदा की तुमच्या रक्तामध्ये भरपूर इन्शुलिन आहे, भरपूर ग्लुकोज आहे, पण रेझिस्टन्स इतका जास्त आहे की ते ग्लुकोज काही पेशीत जात नाही, ते लघवीवाटे बाहेर पडायला लागतं, तो वजन कमी व्हायला लागतं आणि मग शरीर तुमचं ऊर्जेसाठी प्रोटीन्स किंवा तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतं. मग तुम्ही खंगायला लागता, डॉक्टरकडे जाता, मग उपाशीपोटी साखर 300, जेवल्यानंतर 400 असा रिपोर्ट येतो. मग आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीसचा शिक्का मारतो. म्हणजे वाढलेल्या इन्शुलिनमुळे आपलं वजन वाढतं, इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि टाईप 2 डायबिटीस होतो. बरोबर आहे. आता तुम्ही हे जे सांगितलं की इन्शुलिन रेझिस्टन्स येतो, तर त्याविषयी आपण अजून बोलणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय, तो आधी घेऊया. संतोष पाटील आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. नमस्कार, बोला. आपल्या शरीरातलं इन्शुलन्स कमी झालं हे कसं कळतं आपल्याला, काय लक्षण असतं त्याचे? धन्यवाद. काय सांगाल सर? आपल्या शरीरातलं इन्शुलिन कमी झालंय हे कसं कळतं? आता मुळामध्ये लक्षात घ्या की आपल्याकडे फास्टिंग इन्शुलिन नावाची एक तपासणी आहे आणि या तपासणीमध्ये आपल्याला कळतं की आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन किती तयार होतं आहे. पण आपल्या शरीराचं किती इन्शुलिन तयार होतं आहे, एक्झॅक्टली त्याचा स्टॉक किती आहे, किंवा आपल्या पँक्रियाजमध्ये किंवा स्वादुपिंडातल्या बीटा सेल्स, तर याच्यासाठी काही तपासण्या आहेत ज्याला होमा IR वगैरे म्हणतात, की ज्याच्यामुळे आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्स कळू शकतो आणि बीटा सेल आपल्या किती त्याच्यामध्ये फंक्शनल आहेत, कार्यरत आहेत हे आपल्याला कळू शकतं. परंतु उपाशीपोटी आपलं इन्शुलिन जे आहे ते खरं तर कमीत कमी असायला पाहिजे. म्हणजे डायबिटीसच्या लोकांसाठी म्हणत नाही, पण निरोगी लोकांमध्ये इन्शुलिनची पातळी ही 10च्या खाली असायला पाहिजे. म्हणजे तुमचं ह्या फास्टिंग इन्शुलिनची लेवल कमी आहे याचा अर्थ काही तुम्हाला डायबिटीस झाला असा होत नाही. उलट तुमचं HbA1c म्हणजे 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज जर 5.6 पेक्षा कमी असेल आणि इन्शुलिन अतिशय चांगली अवस्था आहे आणि तुम्ही निरोगी आहात असं तुमच्या लक्षात येईल. सर, तुम्ही ह्या ज्या 2 टेस्ट सांगितल्या, HbA1c आणि इन्शुलिन, तर ह्या सहसा म्हणजे
एस्पेशली फास्टिंग इन्सुलिन ही जी टेस्ट आहे ही सहसा करून घेतली जात नाही, तर ती करून घ्यायला पाहिजे का? म्हणजे यासाठी करून घ्यायला पाहिजे की काय होतं की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे नुसतं ब्लड शुगर केली जाते आणि मग काय होतं की तुम्हाला मी सांगितलं की उद्या तुला रक्ताची तपासणी करायची आहे साखरेसाठी. आज तुम्ही जरा कमीच खाता आणि गोड तर मुळीच खात नाही, कारण आपल्याला भीती वाटते की उद्या डायबिटीज डायग्नोज झाला तर काय, आपण पण घाबरणार लोक आहोत. पण HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन या तपासण्या अशा आहेत की HbA1c काय होतं की 3 महिन्याचं तुमचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज कळतं. म्हणजे 1 महिन्यापूर्वी तुम्ही लाडू खाल्ले असतील ते पण त्याच्यात दिसतात, बरं. लपवाछपवी करता येत नाही. आणि फास्टिंग इन्शुलिन म्हणजे आता हे HbA1c तुम्हाला सांगितलं मी की 5.6 पर्यंत हे नॉर्मल आहे. 5.7 ते 6.4ला म्हणतात प्री डायबेटिक, म्हणजे मधुमेह पूर्व अवस्था, आणि 6.5 किंवा जास्त म्हणजे मधुमेह. बरोबर. आणि इन्शुलिनचं असं आहे की इन्शुलिन हे निरोगी माणसाचं 10च्या खाली पाहिजे. खरं तर 0च्या जवळपास पाहिजे ते. बरं, 0च्या जवळ. पण 10च्या खाली तर पाहिजेच पाहिजे. 10च्या वर गेलं त्याला आम्ही प्री डायबिटीस म्हणतो. म्हणून या 2 तपासण्या करणं आवश्यक असतं आणि या 2 तपासण्यामध्ये आपल्याला कळतं की तुम्ही पूर्व मधुमेह आहात का, म्हणजे मधुमेह पूर्व अवस्था आहे का. आणि मग तुम्ही जर मी सांगितलेली जीवनशैली केली तर 3 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही नॉन डायबेटिक व्हाल. म्हणजे तुमचं HbA1c नॉर्मलला येईल, फास्टिंग इन्शुलिन कमी होईल. आणि हे तुम्ही ऑब्जेक्टिव्हली, म्हणजे हे काय असं नुसतं कोणी सांगितलंय म्हणून नाही, पण तुमचे लॅब रिपोर्ट तुम्हाला सांगतील की खरंच तुमच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. बरोबर आहे. तुम्ही मगाशी जे म्हणालात की आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक इन्सुलिनचं माप पडतं, तर मग ते आपल्याला लॅबमधून कळू शकतं का की आपल्या शरीरामध्ये किती प्रत्येक वेळी ते इन्सुलिन तयार होतं? हां, आता कसं आहे की प्रत्येक वेळेला इन्शुलिन किती तयार होतं हे कळणं, त्यासाठी कदाचित मग पँक्रियाजमधून किती इन्शुलिन बाहेर येतं त्याची तपासणी फार सोफिस्टिकेटेड लॅबमध्ये करायला लागेल. पण याचा एक प्रॉक्सी इंडिकेटर म्हणजे अप्रत्यक्ष निदर्शक जो आहे तो म्हणजे उपाशी पोटचं इन्शुलिन तुमचं. ओके. आणि तुम्ही जर तुमचं इन्शुलिन ते वाढलेलं असेल, म्हणजे आताच तुमचं इन्शुलिन 25-30 वगैरे असेल, याचा अर्थ तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. म्हणजे भले तुमचं HbA1c 5.6 पेक्षा कमी असेल, पण इन्शुलिन 15, 20, 25 असेल तर इन्शुलिन रेझिस्टन्स तुम्हाला डेव्हलप होतोय आणि कदाचित तुम्हाला 6 महिन्यांनी, वर्षभराने, 2 वर्षांनी टाईप 2 डायबिटीस होऊ शकेल. आणि म्हणून तुम्ही जेव्हा जीवनशैली कराल तेव्हा तुम्हाला 4 बदल या जीवनशैलीचे दिसतात. एक म्हणजे वजन कमी होतं, दुसरं म्हणजे तुमचं पोटाचा घेर कमी होतो, HbA1c कमी होतं आणि फास्टिंग इन्शुलिन कमी होतं. तर फास्टिंग इन्शुलिन कमी होणं याचा अर्थ काय होतो की जर तुम्हाला डायबिटीस होणार असेल तर तो लांब चाललेला आहे. म्हणजे डायबिटीस प्रतिबंध, मधुमेह प्रतिबंधाची तुम्हाला ती ऑब्जेक्टिव्हली तुम्हाला ते लक्षात येईल किंवा आपलं फास्टिंग इन्शुलिन कमी होतं. नक्कीच सर. शंभो कुमटे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो. आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, विचारा. मला हे आज मधुमेहाचं टाईप 1 डायबिटीस आहे मला, तर हे काय आहार घ्यायला पाहिजे आजारामध्ये? धन्यवाद. आपल्या प्रश्नाचं सर उत्तर देणार आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जीवनशैली बदलामधून आपण मधुमेह प्रतिबंध आणि पद्धतीने करू शकतो याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर जगन्नाथ दीक्षित. असं म्हणतात की जीवनशैली जी आहे ती कशी बदलायची, तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं पाऊल उचलायचं. आणि मला वाटतं आजचा हा कार्यक्रम म्हणजे पहिलं पाऊल आहे. सर, मगाशी तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये काम करतं, तर ह्याविषयी संशोधन काही झालेलं आहे, तर ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आत्ता जो प्रश्न शंभू कुंटे यांनी विचारला की त्यांना टाईप 1 डायबिटीस आहे, तर लक्षात घ्या की ही जी जीवनशैली मी सांगतोय हे 3 प्रकारच्या लोकांनी हे करायचं नाही आहे, त्यांच्यासाठी ही जीवनशैली नाही. त्यातली पहिला वर्ग असा आहे की लहान मुलं ज्यांचं वय 18पेक्षा कमी आहे अशा मुलांनी हे करायचं नाही आहे, त्यांना त्याची आवश्यकता नाही. दुसरी कॅटेगरी म्हणजे गरोदर स्त्रिया आणि मुलाला अंगावर पाजणाऱ्या महिला ज्या असतील त्यांनी पण हे करायचं नाही आहे. जोपर्यंत त्यांचं मूल 9 महिन्याचं होत नाही तोपर्यंत त्यांनी करायचं नाही आहे. तिसरा वर्ग आहे की ज्यांना टाईप 1 डायबिटीस आहे. म्हणजे डायबिटीस 2 प्रकारचा असतो, एकाला म्हणतो आम्ही टाईप 1 आणि टाईप 2. तर टाईप 1चा अर्थ असा की या लोकांच्या शरीरामध्ये इन्शुलिन निर्माण होत नाही आणि यांना आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यायला लागतात. तर जर असा आजार शंभूंना असेल, त्याने आता विचारलं की टाईप 1 डायबिटीस, त्यांच्या शरीरात जर इन्शुलिन निर्माण होत नसेल तर त्यांना या जीवनशैलीचा उपयोग होणार नाही. परंतु जसं मी सांगितलं की तुम्ही जर डायबिटीस असेल तर गोड खाऊ नका, ही साधी गोष्ट आहे. गोड खाऊ नका, गोड फळ खाऊ नका आणि व्यायाम करा. या गोष्टी त्यांना देखील नक्कीच फायदेशीर ठरतील.
तुम्ही जो प्रश्न मला विचारला की याच्याविषयीची संशोधनाचं काय आहे, हम्म. तर याच्याबद्दल अनेक संशोधनं झाली आहेत आणि तुम्ही जर ह्याचा शोध घेतला तर ही पब्लिक डोमेनमध्ये आहे, तुम्हाला सहजगत्या ते सगळे रिसर्च पेपर सापडतील. त्यातला एक रिसर्च पेपर आम्ही अशात केला. आणि खूप लोक मला असं म्हणतात की तुम्ही जे सांगता की कमी खाल्लं किंवा जास्त खाल्लं तर इन्शुलिन तेवढंच तयार होतं, याला काही आधार आहे का? म्हणून आम्ही एक प्रयोग केला. 18 लोकांचा अभ्यास केला. त्यांना पहिल्या दिवशी आम्ही सांगितलं की तुम्ही 1 पोळी आणि थोडी भाजी खा, दुसऱ्या दिवशी 2 पोळ्या आणि डबल भाजी, तिसऱ्या दिवशी 3 पोळ्या आणि तिप्पट भाजी. म्हणजे थोडक्यात एक्स क्वांटिटी, 2x आणि 3x क्वांटिटी अशा प्रकारचं अन्न, म्हणजे तेवढ्या कॅलरीज. आणि त्यांचं इन्शुलिन टेस्टिंग केलं 0, 10 आणि 60 मिनिटाला आणि त्यांच्या लेवल बघितल्या. त्याचा निष्कर्ष असा निघाला की तुम्ही किती कॅलरीज खाता किंवा किती क्वांटिटी फूड खाता, अन्न खाता, त्याचा आणि इन्शुलिन सिक्रेट किती होतं याचा डायरेक्ट रिलेशनशिप नाही आहे. अच्छा. म्हणजे एक वाढलं की दुसरं वाढतं त्या प्रमाणात असं नाही आहे. त्यामुळे तर हे एक संशोधन आत्ताच प्रकाशित झालं. बरं. त्याच्यानंतर दुसरं एक प्रकाशित झालं अगदी फार 2014 मध्ये जो अभ्यास झाला, 2014-2016 मध्ये, की 328 लोकांचा अभ्यास केला आम्ही आणि त्यांनी 6 महिने ही लाईफस्टाईल केली. असं लक्षात आलं की 6 महिन्यामध्ये 6.5 किलो म्हणजे 6.8 किलो सरासरी वजन कमी झालं. बरं. त्याची रेंज ही 3 किलो पासून ते 45 किलो पर्यंत आहे. म्हणजे 45 किलो पण कमी झालंय वजन. म्हणून मी जे म्हणतो की हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. तुम्ही लक्षात घ्या की एखादा माणूस जर 110 किलोचा होता आणि तो जर 40 किलो 45 किलो वजन कमी झालं असेल, त्याचं आयुष्य बदलून जातं माणसाचं. तर वजन कमी होतं. त्याच संशोधनामध्ये असं लक्षात आलं की 3.5 सेंटीमीटर पोट कमी होतं 6 महिन्यात आणि ती रेंज 1 सेंटीमीटर ते 10 सेंटीमीटरची आहे. म्हणजे खूप लोकांना तर आधी तोच फायदा दिसतो की महिनाभरामध्ये त्यांना कपडे सैल व्हायला लागतात. तर हे एक संशोधन प्रकाशित झालं. दुसरं संशोधन प्रकाशित झालं की फास्टिंग इन्शुलिन लेवल कमी होते आणि त्याच्यामध्ये केस रिपोर्ट आहे हा. आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की वर्षभरात फास्टिंग इन्शुलिन 24 वरनं 4.5 वर आलं. बरं. म्हणजे काय की ज्या व्यक्तीला उपाशीपोटी 24 युनिट इन्शुलिन लागत होतं ती रिक्वायरमेंट आता 5 वर आली. म्हणजे याचा अर्थ फास्टिंग इन्शुलिन कमी होणं म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होणं आणि होणार असेल पुढे तर टाईप 2 डायबिटीज लांब जाणं, म्हणजे डायबिटीज प्रिव्हेन्शनचं. नक्कीच. अजून एक पेपर प्रकाशित झाला की प्री डायबेटिक लोकांचा अभ्यास केला आम्ही, 48 लोक. त्याच्यामध्ये HbA1c 5.7 to 6.4 हे या लोकांचं होतं. त्यांना आम्ही सांगितलं गोळी औषध काही घ्यायचं नाही, तुम्ही फक्त हा डाएट प्लॅन करा, लाईफस्टाईल करा. आणि असं लक्षात आलं की 6 महिन्यामध्ये हे सगळेच्या सगळे लोक नॉन डायबेटिक झाले. त्याच्यानंतर एक केस रिपोर्ट पब्लिश केला की ज्या व्यक्तीचा डायबिटीस त्याचं HbA1c 10.1 होतं आणि त्यांना 1-2 औषधं लिहून दिली होती मधुमेह तज्ञांनी, पण त्यांनी सांगितलं की मला औषधं घ्यायची नाही, मला ही लाईफस्टाईल करायची. आणि 6.5-7 महिन्यामध्ये त्यांचं HbA1c 5.3 वर आलं. बरं. म्हणजे 5.6 नॉर्मल, यांचं 5.3 आलं. वजन 14.5 किलो कमी झालं, पोटाचा घेर 6.5 इंच कमी झाला आणि ते नॉन डायबेटिक झाले. आणि ही जी व्यक्ती मी तुम्हाला सांगतोय ही गेल्या 3 वर्षापासून ही लाईफस्टाईल करते. आजही त्यांना मधुमेहाचं कुठलंही औषध लागलेलं नाही. तर हे अशा अनेक संशोधनं प्रकाशित झालेली आहेत. बरोबर आहे सर. तुम्ही म्हणता की मधुमेहाचे जे रुग्ण आहेत तर त्यांनी देखील 2 वेळा जेवायचं, टाईप 2 मधुमेहाचे जे रुग्ण आहेत. पण जनरली असं सांगितलं जातं डॉक्टरांकडून किंवा डायटिशियनकडून की मधुमेहाच्या रुग्णांनी 2 तासांनी 3 तासांनी असं फ्रिक्वेंटली काहीत ना काहीतरी खाल्लं पाहिजे. तर हे कुठेतरी एक विरोधाभास जाणवतो. तर काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? आता कसं आहे की विरोधाभास तर आहे आणि मुळामध्ये कसं आहे की मधुमेह उपचाराच्या सगळ्या गाईडलाईन्समध्ये, मग त्या भारतातल्या असो किंवा दुसऱ्या देशातल्या असो, त्यात पहिली गोष्ट अशी सांगितलेली आहे की त्या व्यक्तीला तुम्ही जीवनशैली बदलाचा सल्ला द्या सुरुवातीला. म्हणजे त्याला आज त्याची शुगर वाढली तर लगेच त्याला काही औषधं चालू करू नका. म्हणजे त्याला 3 महिने जीवनशैली बदल करायला सांगा. आता होतं कसं बघा, तुम्ही तुमच्या परिचयामध्ये कोणीही मधुमेहाचा जर असं एखादा एक पेशंट असेल, कोणी तुमचे नातेवाईक असतात, त्यांचा अनुभव काय बघा तुम्ही. याच्याविषयी एक संपादकीय सुद्धा मी लिहिलं होतं की म्हणजे डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ टाईप 2 डायबिटीज, आर वी ऑन द राईट पाथ, योग्य मार्गाने आहोत का आपण. आणि मी असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये की आपण चुकीच्या दिशेने चाललेलो आहोत. आणि याचं कारण मी असं सांगतो की तुमच्या ओळखीच्या मधुमेहाच्या एका तरी रुग्णाचं औषध कमी झाल्याचं तुम्ही ऐकलंय का किंवा बंद झाल्याचं तुम्ही ऐकलंय का? नाही. मग जर लाखोंमध्ये एकाही पेशंटचं औषध कमी होत नसेल, बंद होत नसेल, आणि मी तर फक्त गेले 5-7 वर्ष हे काम करतोय आणि मी जर शेकडो सक्सेस स्टोरी प्रकाशित करू शकत असेल आणि अनेक उदाहरणं तुम्हाला दाखवू शकत असेल, तर याचा अर्थ काय होतो की बा काहीतरी चुकतंय. आणि मग काय चुकतंय हे जेव्हा मी अभ्यास केला असं लक्षात आलं की वारंवार खाण्याचा सल्ला जो दिला जातो, म्हणजे तुम्ही प्री डायबेटिक लोकांना जर वारंवार खायचा सल्ला दिला, असे देखील आम्ही प्रयोग केले
तर त्यांचं फास्टिंग इन्शुलिन वाढलेलं मी बघितलेलं आहे. बरं. म्हणजे ते पुढे जाऊन डायबिटिक होणार. तर म्हणून हा जो सल्ला दिला जातो वारंवार खा, हा सल्ला तितकासा बरोबर नाही आहे. 2 वेळा जेवण्यामुळे अनेक फायदे होतात. याच्याविषयी एक प्रागमध्ये एक संशोधन पण झालं. त्या संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की जे लोक 6 वेळा जेवत होते त्यांच्यापेक्षा 2 वेळा जेवणाऱ्या लोकांच्या ब्लड शुगर, मधुमेह रुग्णांच्या चांगल्या कंट्रोल झाल्या, अशा प्रकारचं देखील संशोधन आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की प्रयोग केल्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, म्हणजे तुम्हाला जर गोळ्या चालू असतील तर डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला नक्कीच घ्यावा लागेल. पण तुम्हाला गोळ्याच चालू नसतील आणि तुम्हाला नुकताच डायबिटीज डायग्नोज झालेला आहे, तर तुम्ही मी सांगतो ते करून पहा. HbA1c मॉनिटर करा दर महिन्याला, शुगर मॉनिटर करा. तुमच्या लक्षात येईल की 2-3 दिवसामध्येच तुमच्या ब्लड शुगर लेवल कमी होत आहेत. आणि मग मला वाटतं की याच्यामध्ये फायदा कशाचा होतो हे आपण बघावं. हा वाद आणखीन चालत राहील नक्कीच. आणि जेवढं संशोधन पुढे येईल तेवढं मला वाटतं हा वाद पण थांबेल. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय. श्रीराम देवधर आपल्याशी बोलतात मुंबईहून. नमस्कार, बोला. नमस्कार. आज रामनवमीच्या तुम्हाला शुभेच्छा सर्वांना. कारण तुम्हालाही शुभेच्छा. औषधाबद्दल बोलल्या जातं, रामबाण उपाय आहे. आणि आज मला हा प्रश्न असा विचारायचा आहे की डॉक्टरांकडे गेल्यानंतर प्रिस्क्रिप्शन देतात आणि ते ॲलोपॅथी असतं. अशा वेळेला आपण विचार करून आज हे औषध इतक्या पद्धतीने सांगितल्या जात आहे, दिल्या जात आहे, ते जेनेरिक औषध घ्यायचं का नाही? आणि घेतलं तर मग डॉक्टर सांगतात की ते तुमच्या विश्वासावर घ्या, तुम्ही ठरवा काय ते. अशा वेळेला आम्हाला प्रश्न पडतो ना की आम्ही नक्की काय करायचं. मार्गदर्शन होईल तर बरं होईल. नक्कीच. नमस्कार. काय सांगाल डॉक्टर? आता तुम्ही जर प्रश्न विचारला श्रीरामजी की औषधं लिहून दिली जातात त्याच्या, आणि फक्त मला एक गोष्ट यातली महत्त्वाची सांगायची तुम्हाला एवढीच आहे की ॲलोपॅथीची जर तुम्ही औषधं घेणार असाल तर तुम्ही ॲलोपॅथिक तज्ज्ञाकडे जा. तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेणार असाल तर आयुर्वेदाच्या तज्ज्ञाकडे जा. होमिओपॅथी घेणार असाल तर त्या तज्ज्ञाकडे जा. म्हणजे याची औषधं त्याच्याकडून, त्याच्याकडून घेऊ नका शक्यतो. ज्याची जो तज्ज्ञ त्या विषयात त्याच्याकडनं घ्या. एक गोष्ट. दुसरा, तुम्ही चांगला मुद्दा मांडला की जनरिक औषधं. आता जनरिक म्हणजे काय की एखाद्या औषधामध्ये, आता समजा एखादा मेटफॉर्मिन नावाचं औषध आहे डायबिटीससाठी, मेटफॉर्मिन 500 मिलीग्रॅम, हा त्यातला ॲक्टिव्ह जो औषध आहे ते आहे. आता हे मेटफॉर्मिन अनेक कंपन्या अनेक नावांनी विकतात. त्याला म्हणतो ब्रँड नेम. म्हणजे तुम्हाला विकण्यासाठी, जसं तेल असतं एखादं, पण त्या तेलाला 100 प्रकारे वेगवेगळे ब्रँड, वेगवेगळ्या कंपन्या तयार करतात आणि त्या कंपनीचं नाव देतात. तर मेटफॉर्मिन हे औषध जर असेल तर कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेतलं तरी त्याने काहीही वेगळा परिणाम व्हायचं कारण नाही, हे लक्षात घ्या. कारण जनरिक औषधं, आता 1mg.com सारख्या वेबसाईट आहे, त्यात तुम्ही फक्त मेटफॉर्मिन 500 टाका, तुम्हाला 100 अल्टरनेटिव्ह मिळतील. मग तुम्ही काय करा, आणि हे सगळे अल्टरनेटिव्ह जे असतील हे FDA अप्रूव्ड, म्हणजे भारतीय सरकारने त्याला मान्यता दिलेली औषध आहेत. त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट तोच आहे. तुम्ही असं बघा की सगळ्यात स्वस्त कुठलं आहे, जे सगळ्यात स्वस्त आहे ते तुम्ही घ्या. जरी तुम्हाला डॉक्टर म्हणाले की तुमच्या जबाबदारीवर घ्या, तरी ही तुमची जबाबदारी नाही आहे. हे सरकारने सांगितलेलं आहे की ही मान्यताप्राप्त औषध आहे, तुम्ही ती घेऊ शकता, त्यातून तुमचे पैसे वाचतील, हे लक्षात घ्या. नक्कीच. मधुमेह हा जो आजार आहे हा आपण बघतोय की आपल्या संपूर्ण देशात खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. किंबहुना आपला देश हा मधुमेहाची राजधानी बनत चाललेली आहे. हे सगळं चित्र आपण कशा पद्धतीने पालटू शकतो याविषयी आज आपण बोलणार आहोत. जीवनशैलीतून हे चित्र कशा पद्धतीने पालटू शकतो ह्याची माहिती करून घेणार आहोत. आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जीवनशैली बदलातून मधुमेह मुक्ती आणि प्रतिबंध असा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर जगन्नाथ दीक्षित. सर, मधुमेह हा अनुवंशिक किती आहे आणि ज्याला आपण म्हणतो जीवनशैलीतून येणारा जो आजार आहे तो किती आहे? कारण बऱ्याचदा असं होतं की जर अनुवंशिकता माझ्याकडे नाहीये तर कुठेतरी एक हलगर्जीपणा होतो किंवा कुठेतरी असं मानलं जातं की आता आपल्याला काही डायबिटीस होणार नाही. काय सांगाल तुम्ही? तर मी सांगितलं की मधुमेहाचे 2 प्रकार आहेत. त्याच्यापैकी टाईप 1 जो आहे, म्हणजे लहान मुलांमध्ये जो होतो, तो जास्त अनुवंशिक आहे. आणि टाईप 2 डायबिटीस म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपली एक अशी सवय असते किंवा आपण कोणावर तरी ब्लेम टाकून मोकळे होतो. म्हणजे काही लोकांनी असं मला ते असं म्हणतात की माझ्या आईला डायबिटीस आहे, वडिलांना डायबिटीस आहे, मला होणारच आहे. म्हणजे मग त्यांनी असा विचार केला की आता मग गोड खाऊन घेतो, नंतर गोळ्या खाईन आणि गोड खाईन. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की जर या भारतामध्ये 8.5% लोकांना जर टाईप 2 डायबिटीस असेल
आणि हे प्रमाण जर असं नव्हतं पूर्वी हो तर काय अनुवंशिकता एवढी बिघडली आहे का अचानक? नाही बिघडलेली. कशामुळे झालंय? मग हे जीवनशैलीमुळे झालेलं आहे. आणि लक्षात घ्या की कुठलाही आजार हा अनुवंशिकता आणि पर्यावरण या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळे होत असतो. हे कुठल्याच आजारामध्ये 100% अनुवंशिकता आणि 100% पर्यावरण असं नसतं. पण टाईप 2 डायबिटीजमध्ये मी नक्की सांगू शकेन की याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा हा जीवनशैलीचा आहे. आणि ती जर आपण सुधारली, मी सांगितलेली जीवनशैली तुम्ही केली, तर नक्की तुम्ही ते टाळू शकाल याची मला खात्री आहे. नक्कीच. जीवनशैली तुम्ही जी सांगता 55 मिनिटं दिवसातून 2 वेळा जेवायचं, पण ह्याबरोबरच आणखीही काही गोष्टी आहेत, तर नक्की ही जीवनशैली पूर्णत्वाने कशी अंगीकारायची ह्याबद्दल? आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कडक भूक लागते त्या 2 वेळा ओळखायच्या आणि त्या 2 वेळा जेवायचं, हे पहिलं प्रिन्सिपल आहे. आणि एकदा जेवायला बसलं की 55 मिनिटाच्या आत जेवण संपवायचं. म्हणजे 55 मिनिटं चालायला पाहिजे असं नाही. म्हणजे बरेच लोक मला म्हणतात 55 मिनिटं खाल्लं तर कसं? म्हटलं एवढं नाही खायला सांगितलं. तुम्ही 20 मिनिटात ते संपवू शकता. 55 मिनिटं हा जास्तीत जास्त वेळ आहे. का? कारण इन्शुलिन परत तयार होणार आहे 55 मिनिटांनी. म्हणून 55 मिनिटाच्या आत संपवायचं. तर कडक भुकेच्या 2 वेळा जेवायचं, 55 मिनिटात जेवण संपवायचं. त्याच्यानंतर जेवणामधलं, आता डायबिटीससाठी मी बोलतोय, तर गोड आणि गोड फळं पूर्ण बंद करायची. आणि गोड या शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना वाटतं की त्यांना म्हटलं साखर खाऊ नको, गुळ खाऊ का? गुळ खाऊ नको म्हटलं तर ऑर्गॅनिक गुळ तरी खाऊ का? ते नको म्हटलं तर मध खाऊ का? म्हणजे हे सगळे गोडाचे ॲडिक्ट आहेत. तर गोडाचा अर्थ गुळ, साखर, मध, शुगर फ्री वगैरे सगळ्या गोष्टी काही शुगर फ्री पण हो, ते पण चालणार नाही. त्याच्यानंतर जेवणामध्ये कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढ. ड्रायफ्रूट खाताना सुके अंजीर, मनुके खायचे नाही. ड्रायफ्रूट झाले त्याच्यानंतर तुम्ही मोठी वाटी भरून सॅलड खा. मोठी वाटीचा अर्थ हाताच्या 2 मुठी भरून खायचं. त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, कोबी जे तुम्हाला आवडेल ते सगळं खा. फक्त गाजर आणि बीट हे 2 पदार्थ खाऊ नका. त्याच्यानंतर तेवढीच वाटी भरून मोड आलेलं कडधान्य खा. हे तिन्ही पदार्थ या सिक्वेन्सनी खाऊन झाल्यानंतर जेवढी भूक तुम्हाला शिल्लक आहे तेवढं तुम्ही घरात बनलेले पदार्थ खा, व्हेज नॉनव्हेज जे असेल ते. गोड खायचं नाही सांगितलं, गोड फळं खायचे नाहीत. या सिक्वेन्सनी पदार्थ खा. तुम्हाला काही कथाचा विचार करायची गरज नाही की प्रोटीन किती खाऊ आणि कार्बोहायड्रेट किती खाऊ. एवढं खाल्लं की ओव्हर इटिंग होणार नाही आणि तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. नक्कीच. आणि याच्याबरोबर सांगितलं की चालण्याचा व्यायाम. आणि 2 जेवणांच्या मध्ये भूक लागली तर काय करायचं, हा एक गंभीर प्रश्न असतो. हो. तर त्याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पाणी, दुसरा ऑप्शन आहे पाणी, तिसरा ऑप्शन आहे पाणी. म्हणजे पाण्याचं महत्त्व लक्षात घ्या की पाणी सगळ्यात बेस्ट प्रेफरेबल पाणी आहे. दुसरं चालतं ते म्हणजे घरी बनवलेलं पातळ ताक. म्हणजे 25 तुम्ही 2 चमचे दही घ्या आणि त्याच्यामध्ये 200 मिलीलिटर म्हणजे 1 ग्लासभर ताक बनवा. ब्लड प्रेशरचा त्रास नसेल त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता, पण बाकी काही टाकायचं नाही. आणि तुम्हाला आवडत असेल तर कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी किंवा ब्लॅक टी देखील चालतो. कशातच तुम्हाला याच्यात गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकायचं नाही आहे. हे जे 3 पदार्थ सांगितले, ताक, ग्रीन टी किंवा ब्लॅक टी, हे दिवसभरात कितीही वेळा कितीही क्वांटिटीमध्ये तुम्ही पिऊ शकता. नक्कीच. ही अशी साधी सोपी जीवनशैली. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. श्रीरंग बोरगावकर आपल्याशी बोलतात यवतमाळहून. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. माझं नाव श्रीनंदन बोरगावकर आहे. तर जे आई वडिलांना डायबेटीज असल्यावर मुलांना होतेच म्हणते की त्याच्यावर काही औषधी उपचार नाहीये. मला वाटतं आत्ताच या प्रश्नाचं उत्तर मी दिलंय की टाईप 1 डायबिटीज जर असेल, एक म्हणजे 1 नंबरचा किंवा त्याला आपण लहान वयात होणारा डायबिटीज असेल तर तो अनुवंशिक जास्त असतो आणि त्याला इन्शुलिन घेण्याशिवाय दुसरा पर्याय आज तरी नाही. पण जर टाईप 2 डायबिटीज असेल म्हणजे 40 नंतर होणारा, तर अशा डायबिटीसला नक्की तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. त्याचा उपचार नक्की तुम्हाला करता येतो. नक्कीच सर. तुम्ही जी जीवनशैली सांगितली ती घरच्या घरी आपण सगळेजण करू शकतो. त्याच्यासाठी काहीही वेगळी उपकरणं किंवा साधनांची गरज नाही आहे. सर, तुम्ही एक अभियान गेल्या काही वर्षांपासून राबवताय, ते म्हणजे स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व. म्हणजे फक्त आपलं गाव नाही, आपलं शहर नाही, आपला देश नाही, तर विश्वाने यापासून मुक्त व्हावं. तर त्या अभियानाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे 2012च्या शेवटी मी हे सगळं सुरू केलं आणि मला जेव्हा फायदा झाला तेव्हा ही व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. हळूहळू जास्त लोक व्याख्यानाला यायला लागले आणि हे पसरलं कशामुळे की त्याला यश मिळत होतं लोकांना. म्हणजे शेवटी कसं असतं की तुम्ही नुसतं काही सांगून काही लोकांना त्याचा फायदा होत नाही. त्यातलं तर्क जेव्हा समजतो लोकांना, लॉजिक समजतं, ते करून बघतात. करून बघितलं, वजन कमी झालं की ते म्हणतात ठीक आहे, ही लाईफस्टाईल आम्ही करतो, ते करतात. मग अशा अनेक लोक जोडले गेले आणि मग आम्ही पहिल्यांदा 2015 मध्ये सोशल मीडियाचा वापर सुरू केला, व्हॉट्सअप ग्रुप तयार केले
मग टेलिग्राम ग्रुप झाले, फेसबुक पेज आहे, फेसबुक ग्रुप आहे, त्याला आम्ही एफर्टलेस वेट लॉस अशा नावाने हे सगळं आहे. तर आजच्या घडीला 41 देशातले जवळपास 70,000 लोक या अभियानाशी डायरेक्टली प्रत्यक्ष जोडले गेलेले आहेत. आणि त्याच्यापेक्षा मला वाटतं शेकडोपट जास्त लोक ही लाईफस्टाईल फॉलो करतात आणि त्याचा फायदा त्यांना होतो. अनेक देशांमध्ये हे सगळं आहे. तर आणि याच्यासाठी एक आम्ही संस्था पण स्थापन केली, अडोर नावाची, असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल ट्रस्ट म्हणून. आणि हे अभियान पूर्णपणे मोफत आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणीही कोणाकडे एकही रुपया घेत नाही. या ट्रस्टच्या वतीने आम्ही डायबिटीज रिव्हर्सल सेंटर्स चालवतो आणि भारतामध्ये 13 ठिकाणी ही सेंटर्स चालतात. या 13 सेंटरसाठी आम्हाला 26 डायबेटॉलॉजिस्ट आणि फिजिशियन्स हे मोफत सेवा देतात. अशातच आम्ही डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल काउन्सिलिंग सेंटर चालू केले आहेत महाराष्ट्रामध्ये 19 ठिकाणी. आणि इथं आमचा उद्देश असा आहे की जे लोक लठ्ठ आहेत, ज्यांना म्हणजे मधुमेह झालेला नाही अजून, पूर्व मधुमेह आहेत, आणि ज्यांना डायबिटीस डायग्नोज झाला आहे पण गोळ्या सुरू झालेल्या आहेत, अशा 3 प्रकारच्या लोकांना आमचे कोऑर्डिनेटर्स त्यांना गाईड करतात. माझ्याबरोबर जवळपास 105 कोऑर्डिनेटर्सची टीम माझ्यावर काम करते. आणि हे सगळे लोक कुठल्याही अपेक्षा न करता, एकही रुपयाची अपेक्षा न करता या अभियानामध्ये काम करतात. अशा पद्धतीने हे अभियान मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि मला खात्री आहे की आज जे लोक हे ऐकतायत, बघतायत, हे लोक देखील आमच्या अभियानामध्ये नक्की सामील होतील. नक्कीच. आणि अभियानामध्ये जर आपल्यालाही सामील व्हायचं असेल तर एक व्हॉट्सॲप नंबर आहे, त्याच्यावर आपण व्हॉट्सॲप करू शकता. आपल्याला जो स्क्रीनवर दिसतोय 9422 943898 आणि दुसरा नंबर आहे 7507363555. तर हे जे आपल्याला स्क्रीनवर आपल्या फोन नंबर्स दिसत आहेत त्या फोन नंबर्सवर आपण व्हॉट्सॲप करू शकता आणि ह्या अभियानामध्ये आपणही सामील होऊ शकता. तुम्ही सांगितलं की या अभियानामध्ये 41 देशातले लोक जोडले गेलेले आहेत. तर हे अभियान म्हणजे नक्की काय आहे आणि कुणी कुणी यात सामील व्हावं? हां, आता हे अभियान म्हणजे काय आहे की जे लोक ही जीवनशैली अनुकरण करतात आणि ती पसरवतात, म्हणजे आता मी व्याख्यानं देतो तसे माझे कोऑर्डिनेटर्स जे आहेत ते व्याख्यानं देतात, काउन्सिलिंग सेंटरमध्ये लोकांना मदत करतात, डायबिटीज रिव्हर्सल सेंटर्समध्ये जाऊन व्हॉलंटरीली काम करतात. तर हे अभियान म्हणजे काय, शेवटी हे अभियान म्हणजे काही एखादं स्ट्रक्चर असं नाही आहे, पण हे व्हर्च्युअल ज्याला आपण म्हणूया की लोक एकमेकाशी जोडले गेलेले आहेत, लोक एकमेकाशी कनेक्टेड आहेत आणि एकमेकाला मदत करणं. आता हे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 100, 150, 200 लोक असतात, टेलिग्राममध्ये हजारो लोक आहेत. मग काय करतो की रोज यशोगाथा आम्ही तिथे पब्लिश करतो. कोणाचा डायबिटीस गेला, कोणाचं वजन कमी झालं, तर याने लोकांना मोटिवेशन मिळतं. मग त्या ग्रुपवर लोक प्रश्न विचारतात की बाबा मला काहीतरी हे होत आहे, त्रास होतो, काहीतरी बाबा आम्लपित्ताचा त्रास होतो, मग मी काय करू? मग आमचे कोऑर्डिनेटर त्याला उत्तर देतात. म्हणजे सपोर्ट ग्रुप जसा असतो त्या पद्धतीने हे काम चालतं आणि माझे कोऑर्डिनेटर लेक्चर देतात आणि या पद्धतीने आपण पुढे नेतो. नक्कीच सर, म्हणजे नक्कीच आपण सगळेजण या अभियानामध्ये सामील होऊ शकता. आजचा आमचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला कसा वाटला जरूर आपण कळवा. त्यासाठी जी वेगवेगळी माध्यमं आहेत ती आपण बघून घेऊया. फेसबुकचं माध्यम आहे, यूट्यूबवर आपण हा कार्यक्रम बघू शकता. आरोग्यसंपदा19@gmail.com हा ईमेल ID आहे आणि ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री. सर, आपण इथे आलात आणि खूप वेगवेगळे विषय खरं तर आज आपण हाताळलेत. मधुमेहाबद्दल बोललो आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ही जी जीवनशैली आहे त्यातले बदल म्हणजे नक्की काय करायचं आणि कशी सुरुवात करायची हे देखील आपण जाणून घेतलं. खरोखरच आजच्या दिवसापासून आपण हे जे जीवनशैलीतले बदल आहेत ते सुरू करू शकतो आणि जसं सरांनी सांगितलं आपल्याला नक्कीच चांगले जे रिझल्ट्स आहेत ते पाहायला मिळतील. सर, आपण इथे आलात त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपली मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.